भाजपमधील आवाडे हळवणकर गटातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर येऊ लागला असून महापालिका कारभार, वाढदिवसाचे राजकारण आणि पक्ष कार्यालयातील बैठकींमधून सुरू असलेली धुसफूस आता टोकाला पोहोचल्याचे चित्र आहे। 4 दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत या संघर्षाचे स्पष्ट पडसाद उमटले होते। त्यानंतर महापौर उदय धातुंडे दौऱ्यावर जाताना उपमहापौर अनिल डाळ्या यांच्याकडे प्रभारी महापौर पदाचा कार्यभार न सोपवल्याने हळवणकर गटातील नगरसेवकांमध्ये संतापाची लाट उसळली। त्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले। दरम्यान माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी हळवणकर समर्थकांकडून सुरू आहे। प्रभागनिहाय बैठका, बॅनरबाजी, सोशल मीडियावर प्रचार आणि स्वतंत्र नियोजन यामुळे भाजपमधील 2 गट स्पष्टपणे समोर येत आहेत। या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयातील आयोजित बैठकीत माजी मंत्री प्रकाश आवाडे अचानक दाखल झाले। त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलेच फैलावर घेत गटबाजीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। आवाडे, हळवणकर असे गट नाहीत, आपण सर्व भाजपचे कार्यकर्ते आहोत। पक्षात गटबाजी करणाऱ्यांना बघून घेतले जाईल असा थेट इशारा आवाडे यांनी दिला। मात्र त्यांच्या या इशाऱ्यानंतरही कार्यालयामधील नाराजी दबली नसल्याचे स्पष्ट दिसून आले। विशेष म्हणजे खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या प्रश्नावर प्रांत कार्यालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला फक्त हळवणकर गटाला निमंत्रण देण्यात आल्याने आवाडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली। आम्हाला या बैठकीबाबत माहिती का दिली नाही, भाजप कार्यालयात काय चालले आहे ते आम्हाला समजत नाही, असा संतप्त सवाल काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला। या बैठकीनंतर दोन्ही गटातील अविश्वास आणखी गडद झाल्याची चर्चा रंगली आहे। भाजप कार्यालयातील बैठकीत आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीचाही मुद्दा उपस्थित करत काहींनी भाजप विरोधात काम केले होते तरी त्यांना महापालिकेत निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली। हा कुठल्याही गटाचा नव्हे तर पक्षाचा निर्णय होता, असे सुनावले। या वक्तव्यामुळे जुन्या जखमा पुन्हा उघड्या केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान हळवणकर समर्थकांनी सोशल मीडियावर तयार केलेले निष्ठावंत ग्रुपमधील चर्चाही राजकीय वातावरण तापले आहे। आवाडे भाषण करत असतानाच ग्रुपवरील चॅटिंग सुरू होते। आवाडे साहेब गेल्यानंतरच बैठकीवर चर्चा करा अशा सूचना देण्यात आल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे। तसेच हळवणकर हे भाजपचे नेते आहेत, त्यांचा वाढदिवस प्रत्येक प्रभागात साजरा करा, मात्र गटबाजीचा आभास निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे बोलले जात आहे। एकीकडे आवाडे गट पक्ष शिस्तीचा आग्रह धरत असताना दुसरीकडे हळवणकर समर्थक स्वतंत्र ताकद दाखविण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे आगामी काळात भाजपमधील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे।